गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। देशात दिवसेंदिवस साखरेच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रामध्ये साखरेचा कारखान्यातून बाहेर पडतानाचा भाव सुमारे 5400 ते 5560 रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढला आहे। मार्च 2026 पासून साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे। ही दरवाढ सणासुदीच्या हंगामापूर्वी झाली आहे। 2025-26च्या हंगामात देशातील साखरेचा वापर उत्पादनापेक्षा जास्त झाला। यामुळे कारखान्याकडील उपलब्ध साठा हळूहळू कमी होऊ लागलाय। तर आजच सोलापूर जिल्ह्यातील काही साखर कारखान्याच्या साखर विक्रीच्या टेंडरमध्ये 60 ते 65 रुपयांनी निघाले असल्याची चर्चा आहे। सोलापूर जिल्हा हा राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असलेला व उत्पादन असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो। आता साखरेचे वाढत चाललेले दर आणि कारखान्याच्या गोडाऊनमधील मागील गाळप हंगामातील घटलेला साखर साठा पाहता माढा पंचायत समितीचे माजी सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी वर्तवलेले साखरेच्या आणखीन वाढणाऱ्या दराचे भाकीत खरे ठरण्याचे चिन्ह असून, त्याचबरोबर विक्रमसिंह शिंदे यांनी पुढील गाळप हंगामात ऊस उत्पादन शेतकऱ्यांना 4000 प्रति टन पहिला हप्ता द्यावा यासाठी साखर कारखानदारांनी एकजूट करावी असे केलेले आवाहन जिल्ह्यातील साखर कारखानदाराकडून दखलपात्र ठरू शकते, अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येत आहे। मात्र केंद्र सरकारने साखर आयात करण्याचा निर्णय घेतल्यास या साऱ्या अपेक्षांवर पाणी फिरू शकते, ही बाब देखील महत्त्वाची आहे।